शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। श्री गणाधिपतये नमः। श्री नरहरि रूपाय नमः। देवदानव कृतस्तुतिभागं हेलया विजितदर्पितनागं भक्तविघ्नहनने धृतरत्नं तं नमामि भवबालकरत्नं। वाह शंभूराजे, रचना तर सुंदर आहेच, पण त्याचा अर्थही सांगावा। जशी आज्ञा महाराज। याचा अर्थ, ज्यांची स्तुती करण्यात देव आणि दानव दोघेही सहभागी होतात, ज्यांनी उन्मत्त हत्तींना जिंकलं असून जे भक्तांची संकट दूर करतात, अशा श्री शंकराच्या रत्नांप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या पुत्रास अर्थात गणपतीस मी वंदन करतो। वृषबलान्वय सिंधु सुधाकरः प्रतित कीर्ति रुदार पराक्रमः अभवदर्थ कलासु विशारदो जगती शाहनृपः क्षितिवासवः। अनेक शक्तींचा समन्वय असलेले, कीर्ती संपन्न, श्रेष्ठ, उदार आणि पराक्रमाची शर्थ करणारे, विविध कलांमध्ये पारंगत असणारे आणि गुणसागरामध्ये चंद्राप्रमाणे शोभून दिसणारे राजे शहाजी महाराज या धर्तीवर होऊन गेले। ज्यांनी वैर धारण करणाऱ्या अनेक मस्तवाल राजांची मस्तक श्री शंकरास अर्पण केली, अशा वसुंधरेस गवसणी घालणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आणि उत्तुंग असलेल्या शहाजी राजांना महाशूर, मुलखाचे धनी असलेले, लोकांसाठी पर्वतासारखे उत्तुंग, पुरुषश्रेष्ठ श्री शिवासारखे राजे शिवाजी हे पुत्र झाले। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। कलिकाल भुजंग मावलिढम निखिलम धर्मम वेक्ष विक्लवम यः जगता परिरंशतो वतापो स शिव छत्रपतिर्जयते जयः। त्या कळी काळाच्या भुजंगामुळे अखिल धर्माची आणि समाजाची हीन अवस्था पाहून दुःखी झालेल्या, स्वामी म्हणून जगताचे ताप हरण करण्यासाठीच अवतरलेल्या शिवछत्रपतींचा जय जयकार असो। आपल्या वडिलांबद्दल असा सुंदर श्लोक लिहिला, ते ऐकून आम्ही धन्य झालो। प्रतिभा म्हणतात ती काय असते ते आज बघायला मिळते। विविच्य संतः कृतिमस्मदीया गृहणन्तु सच्चा सदसच्च जंतु शिरा वियुक्तम परिहृत्य नारी शिरम भजन्ते खलु राजहंसा। पुरातन शास्त्रांचे, आऊसाहेब आणि आबासाहेब यांच्या अनुभवांचे विवेचन करू त्यातील सार्थ अंश या ग्रंथात आहे। त्याचं मंथन करू नीर क्षीर विवेकानं, म्हणजे ज्याप्रमाणे राजहंस दुधातील पाणी न पिता फक्त दूध पितो, तसं चांगलं आपण घ्यावं, बाकीचं सोडून द्यावं। यामध्ये सूर्य, चंद्र, वायू, मेघ, अग्नी यांची महती, त्याचप्रमाणे कावळा, बगळा, पोपट, राजहंस, मोर, कोकिळ यांचे गुणविशेष, तसेच गजपरीक्षा आणि अश्वपरीक्षांनी युक्त असलेला हा ग्रंथराज वृक्षवेलींवरही भाष्य करतो। चंदन, हिरचंदन, मल्लिकार्जुन वृक्ष, आम्र वृक्ष, ताड, केळी, नारळ, डाळिंब, बाभूळ। युवराज, बाभळीबद्दलही लिहिलंय तुम्ही?
या बुद्धभूषण ग्रंथात? हो. गात्रम कंटक संकुलम प्रविरल छाया न छाया शत्रुः निर्गंधः कुसुमोत्करस्तव फलम न षद्विनाशक्षमम् बबुल द्रुममूलमेति न जनस्तत्ता वदास्तामहो अन्येषामपि शाखीनां फलवतां रक्षार्थमानीयस. याचा अर्थ सगळं तन मन काट्यांनी भरलेलं.